गावात नसतो. दादा आले होते, आमचे मामा कालसरगावचे असतात, आळंदीला येतात, आमच्या संस्थेवर पण येतात. आपली संस्था आहे. मी ह्या गावचा जरी असलो तरी आळंदीला वास्तव्याला आहे. छोटे छोटे असे लहान लहान मुलं. दादा तू कोणत्या संस्थेत आहे? पुण्यामध्ये कुठं? आम्ही बी पुण्यातच आहोत. हां, प्रताप आव्हाड आळंदीमध्ये, पुण्यामध्ये कातळला. वा, खूप छान आहे. किती गोड दादा मृदंग वाजवतो. माझ्या पुढे बसले तर मोठे मोठे कीर्तनकार, अनुभवी माणसं आहे. पण खरं सांगू दादांनो, जास्त अभ्यास सुद्धा काही कामाचा नाही. मी आज अभंग कमी आणि तरुण पोरांवरती मी जास्त बोलला, मातांबहिणीवरती मी जास्त बोललो. काय चाललंय, आपलं हित कशात आहे हे जर आपल्याला नाही समजलं तर आपल्या मात्याला धन्यता तुकाराम महाराज देतात. ज्या व्यक्तीला हित समजलं, समजा माऊली महाराज मोरे कीर्तन करायला लागले तर ते माझी पुण्य नाही तर ते माझ्या आई वडिलांची पुण्य आहे. आपुलिया हिता स्वतःचं हित कशात आहे हे जर आपल्याला कळलं, मित्रांनो राग मानून घेऊ नका माझा, आपलं हित कशात आहे हे जर आपल्याला कळलं, धन्य माता पिता तयाची. तुमचं तर नाव मोठं होणारच आहे, त्यात काहीच वाद नाही. तुम्ही मोठे होणारच आहे. आज 4-5 पोरं जे कार्यकर्ते आहेत नावं मी लिहून घेतलं आवर्जून. आज एवढ्या पावसात ठीक आहे, समाज थोडा कमी आहे, ते म्हणतात ना शॉर्ट पाऊस सीट, थोडे पण अनुभवी लोक आहेत माझ्याकडून. मी आमच्या आता मामाचे दाजी म्हणजे आमचे दाजी लागतात म्हणणे उंबरग्याचे पाहुणेच आहेत ते, मी त्यांना सुद्धा संपर्कात असतो. आणि एकमेव महाराज मी असे झाला, मी माझी कमतरता अगोदर सांगतो. काय लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, नको ते नको. उगा मला हे येते, मला ते येते. बघितलंय काल परवा तुम्ही काय झालं, परवा दिवशी न्यूज आहे. माझ्या तुकोबारावर लोक टीका करायला लागली. माझ्या तुकोबारावर, तुमच्या माझ्या तुकोबारावर. आणि व्यक्तीचं नाव जर सांगितलं तर तुमच्या डोक्याला मुंग्या येतील मायबापो, पायातली जमीन सरकेल. काय महाराज खरं आहे का? ऐकलंय, न्यूजला फुल चालू होते. 70,000 रुपये कीर्तनाचे तो व्यक्ती घेतो. 70,000, 1.5 तास बोलणार, 1 मिनिट बोलणार. मान्य महाराष्ट्रातले मोठे व्यक्ती आहेत, आम्ही त्यांचा आदर्श घ्यावा. पण हा आदर्श घ्यावा, हा आदर्श घ्यावा. अभ्यास आहे, गाथापाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, सगळं पाठ आहे तुम्हाला. आणि तुम्ही म्हणता आमच्या तुकोबारावर गुंडाळा गेले नाही, आमच्या तुकोबारायचा खून झाला. वा, म्हणणं अभ्यास केला बरा ना का महाराज? हा, सगळं पाठ करायचं आणि मीडियावरती तुम्ही सांगताय की बाबा तुकोबारायचा खून झाला. अशा व्यक्तींना आपण पैसे का म्हणून द्यायचे? एवढ्याला माझ्यासारखं पोरं एक नवीन तुमच्या गावातून एक कीर्तनकार घडवा, मस्त काय काय दादा, आमच्या चुलत्याचे साडू आहेत ते. मी तळ बेंबीच्या देटापासून कीर्तन सांगणारा महाराज आहे. तुम्हाला पटू द्या न पटू द्या, पुढच्या वर्षी नका बोलू तुम्ही, चालेल मला. पण या गावातून 2 पोरं जरी उद्या टाळ घेऊन थांबले, माझं कीर्तन दादा सार्थक झालं. आपलं हे कुणी सांगलं. अभंगाच्या पहिल्या चरणावरती आपण येऊ. काय किती त्रास झाला माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला, किती त्रास झाला. मी आनंदीत राहतो. माझ्या ज्ञानोबा माऊलीला इंद्रायणीच्या घाटावरती आंघोळीला येऊ देत नव्हते हे लोक. आंघोळीला अभंग खूप विचार करून घेतलाय मी. आंघोळीला दादा त्यांना भिक्षा सुद्धा वाढत नव्हते, राहायची तर व्यवस्थाच नव्हती. मी का सांगतोय, आज जर ज्ञान कुणाकडे आहे, जर बोट करायला गेलं तर माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचं नाव पुढे येतं.
पण त्या माऊलीला किती त्रास झाला हो. त्या माऊलीने काय काय यातना सहन केल्या हो. आंघोळीला पाणी इंद्रायणीच्या घाटावर येऊ देत नव्हतं. आज त्याच माऊलीला पंचामृताची आंघोळी, माऊलीला शिदा देत नव्हते. शिदा आज त्याच माऊलीच्या नावावरती लाखो करोडो भाविक अन्नदान चालतंय तिथं. थोडा त्रास झाला का माझ्या ज्ञान भरायला. ती साधी भूमी नाही अलंकापुरी. दादा वयाच्या 40व्या वर्षी मी कीर्तन करायला शिकलो. काय ताकद असत त्या मातीमध्ये. संगत केली संतांची. आळंदीत गेलो मी, प्रत्येक कीर्तनात सांगत असतो कारण माझा ऐकून एक तरी मुलगा माल घातला आजचं कीर्तन सार्थक झालं. वयाच्या 40 मी आता आमचे विश्वंभर मामा सारखं येतात माझ्याकडे सारखं. मी म्हणत नाही की बाबा मी मोठा बिझनेस म्हणायचो. 12वी नंतर मी मर्सडीज बेन्झ सारख्या कंपनीचा जॉब सोडला. का बरं मराठी पाठी जमतच नव्हतं कुठं. संगत वाईट लोकांची होती. जेव्हा आळंदीला गेलो, जेव्हा मला संतांची संगत लागली, माझ्या जीवनाला परीस लागला. मला हे असे बारके पोरं जाऊ द्या आळंदीला, येऊ द्या, शिकू द्या. 10 जरी पाठवलं तरी एक जरी तुमच्या गावचा कीर्तनकार झाला, तुमच्या गावचा इतिहास खूप मोठा आहे. म्हणून मी तळतळून सांगतोय माय बाबा, तळतळून 100 वर्ष झाली तुमच्या सप्त्याला असं माझ्या कानावर आलं. रामनवमीचा सप्ताह सर्वात मोठा सप्ताह तुमच्या या पंचकृषीमध्ये होतो. बरोबर. चंद्रपुरी महाराज कुठे बाबा तुमच्या चरणावर सांगा दंडवत. तुम्ही उर्वरित आहातच आहात. माझ्या मामाचे गुरु आहात. आंबेगाव निरोप आला. आम्ही येत असताना आंबेगावचे लोक मला अडवले. माझी मामा आहेत ते सुभाष पाटील. त्यांनी म्हटले माझं दंडवत सांगा. मी म्हटलं तुमचं तर सांगतो माझं पण दंडवत देते. असा गुरु माझं पाहिजे. नक्कीच आपला मुलगा घडणार. बाबांची ख्याती मी आंबेगावमध्ये ऐकली. येत असताना जातात मग शिक्षाला नको म्हणत होतो आपण. का अशी व्यक्ती पाहिजे. हे जे पोरं आहेत पुढं होऊन करणारे 4-5 का हो तुम्ही साथ करत नाही त्यांना. या पुढं वर्गण्या द्या. आपण होतो ज्ञानेश्वर माऊलीकडे. मी विषयाला सोडून विषयांतर अजिबात करणार नाही. थोडं सांगणार पण ओके सांगणार नाही. तुम्ही निघून जाणार. माझ्या माऊलीला थोडा त्रास झाला. आज आम्ही कीर्तन करलो होतं. मी कुणाचं नाव घेत नाही. यूट्यूब चॅनल चालू आहे. दादा लंगवाडचे मला माहीत आहे. पण कसं आहे तुमच्या माध्यमातून नाही ते धक्क्याला लागले. कालचीच गोष्ट आहे. असं चला मोकळ्या मनानं असा परमार्थ करा. मोकळ्या मनानं टाळी वाजवा. आम्ही तुकोबारायच्या नावानं जगतो. तिथून येतो 4 गोष्टी सांगतो. समजत नसल्या तरी तुमचा आधार घेऊन सांगतो. आणि आम्ही त्यांनाच नावं ठेवायचं. खूप खेळ खूप वाईट वाटलं आम्हाला हे जे प्रकरण गाजलं ते. हे असं होऊ राहिले म्हणून प्रत्येकजण स्वतःला शहाणं समजायला. आज किती व्यक्तीचा मोठेपणा आहे. आज कुठला व्यक्ती प्रमुख पुढं बसला असता रोजगार. हे मनाचा मोठेपणा आहे बाबांचा. समजतं. मी लहानपणी आलो होतो या गावामध्ये. मी काय होतं सांगतोय की आपुलिया हिता जो असे जागता. अहो तुम्ही जागे व्हा. तरुण मित्र जागे व्हा. तुम्ही लोकांच्या वरातीत नाचण्यापेक्षा, वाढदिवसाच्या पार्टीत नाचण्यापेक्षा ह्या मंडपात येऊन नाचा. या इथं वाजवा टाळ्या. काहीही सांगा मोकळ्या मनानं टाळ्या वाजवा. माझं कीर्तन बोललं चाललं तरच कीर्तन, नाहीतर नाही. बघितलं मी लोक थोडंसं घेऊन नाचण्यापेक्षा इथं या मंडपात या आणि इथं येऊन नाचा. देवे दिला देह, देवे दिला देह, Hare
आमच्या गावातील एक व्यक्ती बायपास झाला माझ्या बाबा, बायपासच्या व्यक्तीला एक शिर त्या शरीरामधली खराब झाली होती त्याची एक शिर, तर त्याला खर्च आला 7 लाख रुपये. आपल्या शरीरामध्ये लाखो शिर आहेत, लाखो लाखो. काय दिलं या भगवंतानं तुम्हाला? दिले इंद्रिय हात पाय मला सांगा, एका शिराची किंमत जर 7 लाख रुपये असेल तर आपल्याला देवानं किती शिरा आपल्या शरीरामध्ये दिले? आपल्याला त्याची जाण नाहीये. आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळत नाहीये. आपलं हित विढाल विढाल. दादा प्रमाण चुकत असेल चुकू द्या, म्हणत असतील म्हणू द्या, तुम्ही म्हणा. माझं कीर्तन असं प्रत्येकाला संधी द्या. आमच्या गावात असंच झालं की माझ्या गावच्या माता बहिणी बोलत चला, तुमचं लेकरू आहे मी. टाळ्या वाजवल्याने हाताच्या हस्तरेषा बदलतात बरोबर या मंडपात बरं का. तसे टाळ्याचे भरपूर प्रकार आहेत. कोणी रेल्वेत वाजवतोय, कोणी पोराच्या बड्डेत वाजवतोय. तसं नाही, इथं टाळ्या वाजवा. इथं सगळ्याला अधिकार आहे. चुकू द्या, चुकू द्या, मी सांगतो. असंच झालं आमच्या गावामध्ये. आमचे वैकुंठवासी कोमिलताई दशरथराव मोरे, जेव्हा तुम्ही ऐकून असाल ना, खूप मोठा सप्ताह त्यांनी आतापर्यंत चालू केला. आमच्या आजच्या लॉकडाऊनमध्ये त्यांचं देहांत झालं, निधन झालं. आणि आता तो सप्ताह आज तागायत आमचे चुलते वडमंबीगावचे सरपंच मधुकरराव महाराज मोरे हे चालू करतात. पण आम्हा सगळ्या पोरांना अण्णा सरपंच झाल्यापासून किंवा आत्या गेल्यापासून आत्याला चिंता होती आमच्या की आता माझ्या गावाचं कसं होईल. महाराज 3 वर्षामध्ये 3 कीर्तनकार झाले माझ्या गावात. 3 वर्षांमध्ये. चुकू द्या हो, आपला समाज इथंच मार खावला. आवले महाराज आला कोणकी 2 आणलं का असं गावला तर तसं तू गा. तुला नको म्हटलंय कोणी, तू सांग येऊन कीर्तन. मी परखड बोलणारा व्यक्ती नकोय माझं, त्यातल्या त्यात तरुण पोरांना आणि माता बहिणी. आपल्याला आपलं हित कशात आहे हेच कळना गेले. आपलं हित आपल्या सासरवाडीत आहे का विशंभर मामा? सासवडीत हित आहे का? हा, मिहुणीत हित आहे का? Oh,
बारवाटा पृथ्वी. अहो फक्त नामस्मरण करा, काही नको. मी म्हणत नाही तुम्हाला वारी करा, नका जाऊ तुमचा जीव तिथं कोट्यानं कोटी. अहो लई तरले नामा नाही. अहो दगड तरला दगड, दगड तरला दगड रामाच्या नावानं. आपण तर मग चालते बोलते माणसं आहोत, हा सजीव प्राणी आहोत. सजीव म्हणल्यावर देवानं आपला हात पाय मुख नामस्मरण करायला देवानं किती मस्त रचना करून आपलं हे शरीर दिले, तरी आपल्याला कळत नाही. आणि समजा तुम्ही म्हणता आपुलिया आपण आपुलिया हिता जो असे जागता. बाबा आपण जर आपल्या जागेवर जागे राहिलो तर दोन गोष्टी होतात माझ्या बाबा. पुरावा आहे का? दोन गोष्टी. जर तुम्ही समाजात चांगलं वावरलो तर तुम्हाला म्हणतात का हो फलाण्याचा बंट्या चांगला वागला का बंटी चांगला वागला म्हणतात? नाही, तर तुमच्या आईवडिलाचं नाव अगोदर घेतलं जातं. अरे वडमुरंबीच्या ज्ञानबा मोरेचा मुलगा कीर्तन करायला लागला. कसं का करेना पण करायला लागला. अहो वयाच्या ज्या वयामध्ये पोरं वाम मार्गाला जातात त्या वयात मी इकडे वळलं गेलो. अजून काय पाहिजे? मग आपल्या इथून का नाही? अभंगाचा पहिला चरण सरळ सरळ सांगतो की बाबा तुमचा जर हे तुम्हाला कळालं तर त्याची धन्यता तुकाराम महाराज तुमच्या माथ्या पेटायला.
कारण का साधा साधा सरळ सरळ अर्थ आहे. जगद्गुरु तुकाराम म्हणतात मुली कन्या आणि पुत्र. आपल्याला मुली नकोच आहेत प्रथमतः. आता मुली कमी पडली. आमच्या पुण्याकडे मुली इकडनं यायला लागल्या. ती 3 आणि 4 लाख रुपये देऊन लग्न करून बाबा आम्हाला मुली आहेत का द्या. एवढी वाईट आणि बिकट परिस्थिती आहे. जेव्हा मला मुली झाल्या ना महाराज, मी टेन्शनमध्ये होतो. मला वडील सांगायचे की बाबा शांत हो, काय होतं. पण ते आता कळलं की आपले बापदादे जे आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं. तसं तुकाराम मला सांगतात कुळी कन्या पुत्र होती हे सात्विक. बाबा अगोदर कन्याला का प्राधान्य दिलं? थोडक्यात सांगतो. धावत्या घरामध्ये मुलगी आपल्या घरामध्ये जर आपला घरचा कारभारी मेला देहांत पावला तर मुलीची जागा कुठं असते? बोलत चला बाबा कुठे असते मुलगी? कुठं असते मुलगी? डोक्यापाशी. बरोबर बोलता येत नाही वाटसंगीच्या महिलांना. काय कसं असते बाया बोलत नाहीत पण खूप 4 वाजता. एकदा काय झालं मी बायकोला घेऊन मुलांडीला गेलो. दिवाळीला आपण सहज म्हणलं बाई चल आपण काहीतरी साडी बिडी घेऊन येऊ नंदला. इथं गोळेगावमध्ये भागवत महाराजच्या घरामध्ये घेऊन दिले असतात. गेलो गाडीवर बसली माझ्या मागा आली. गेलो दुकानामध्ये साड्या दाखवत होते. म्हटलं बाबा माझी ताई मला एकच बहीण आहे मी साडी द्या 3000 रुपये. आता हे आमचं ट्रॉली ट्रॅक्टरची का बसावं का नाही? मला म्हणली महाराज मी शांत बसा म्हणले मी साडी खरेदी माझे 2 पैसे वाटतात मला आता काय करायचं. मग ती म्हणली त्या दुकानदाराला दादा साडी कितीला द्यायचं? म्हणजे 3000. नाही म्हणले 2000. म्हटलं जाऊ दे होळीचा टाईम आहे आळून देऊन आले तो तर द्यावं या. मग ती माझ्याकडे बघून म्हणलं बाबा ठीक आहे घ्या. तरी आमच्या घरचे मामा आजोबा बसले. परत म्हणले माम दुकानदार बाबा. म्हणलं काय? 1000 रुपये. यानं विचार केला आता भावनीचं गिराईक जाण्यापेक्षा मुद्दलमध्ये दिलेलं बरं. त्याला म्हणलं ठीक आहे घ्या ताई. तिने म्हणली थांबा अजून तुमचा फायदा असेल. मी अगोदर बसलो आपले पैसे वाटले आपण कशाला मध्ये बोलायचं ते तुमच्यासाठी सांगते बरं का. किती खूप चतुर असतात. ती परत म्हणली दादा 4 वर्षापासून तुमच्या दुकानाला आम्ही 2 वर्षापासून साडी घ्या. त्या दुकानदारानं म्हटलं दादा बाई तुझ्या पाया पडून दिवाळी असला दुकान घातलं मुलं दिवाळी आमचं 4 वर्षापासून कसं आहे कळालं? नाही कळालं. उद्या येऊन जावा बेटा. त्याच्या पुढे गेल्यानंतर आम्ही चाललो परत. त्याला आम्हाला साडी दिली नाही. आम्ही निघालो पडतो मम्मीकडं. जात असताना वाटेमध्ये 4 काढवं जात होतो. साडी घेतली नाही म्हणून बायकोला 4 काढलो आणि उद्या बसावं नाही. मला म्हणते बघा बघा तुमचे पाहुणे चालले साडी घेतली नाही म्हणून राग आला. आता मी 12 गावचा पाणी प्यायला माणूस. थोडंफार तर एखादी तुमच्या गावातून पाणी प्यायला माणूस आहे का नाही? आता 2 नदीचं. मी म्हणलं ठीक आहे. म्हटलं आता हे असं आहे का ना तिला आपल्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे. मी म्हणलं जाऊ दे मी सासरी बोला रामराम करत नसतो. माझे विनोद तुम्ही जरा जागेवर म्हणून असता. सांगायचा तात्पर्य एवढा आहे कुळी कन्या पुत्र. कन्या आपल्या घरामध्ये जर कोण देहांत झाला तर मुलगी बापाचं किंवा आईचं डोकं धरून शेवटच्या क्षणापर्यंत टाहो पडते आई बाबा म्हणून. आणि तेच पुढं बघा पुत्र. आपण मुलगा झाला मुलगी झाली की काय वाटतं तुमच्याकडे? मुलगी झाली की जिलेबी हां आणि पोरगं झाली की पेढे. का हो असं? का असं? त्याच्यामुळे काहीतरी कारण असेल ना. आणि बरं जाऊ द्या तुम्हाला काय वाटायचं ते वाटा. बरं मुलगा झाला जेव्हा आपण आपला देह गेला आपण त्याला लहानाचं मोठं केलं शिकवलं नोकरीला लावलं एक गाडी दिली एक महाडी दिली एक म्हणत नाही समजून घ्या. हां झाल्यानंतर मुलगा कुठं असतो? आपण मेल्यानंतर घराच्या बाहेर. बरोबर मामा? घराच्या बाहेर तो जवळ सुद्धा येत नाही. बरं एवढं जाऊ द्या. पुढे गेल्यानंतर अजून सांगतो तुम्हाला. जसं जसं दिवस मापायला लागला तसं जसं संध्याकाळची वेळ व्हायला लागली मुलगा येतो का आपल्या बापाकडे आईकडे? नाही येत. तो सगळ्यात पुढं असतो. त्या हातामध्ये देतात बघा आपल्याला काय म्हणतात इकडे बोलत चला बाबा. बोललं तर कीर्तन आहे. जरा भागाभागात फरक असते. आता मी आहे तिकडल्या महाराष्ट्राकडला राहतो आळंदीला. थोडं होतंय काला आमच्याकडे मेलेली माणसं जातात. तुमच्याकडे मोकळ्या मनानं हसा मोकळ्या मनानं परमार्थ करा. उगया उगत
बसा शांत, ऐकावं जावं काही नाही आई साहेब, काही नाही. दिवस खूप वाईट आहे. तो मुलगा सगळ्यात पुढं असतो दादा, त्याला धरायला दोघं जण असतात पडून जाईल म्हणून, आणि तो म्हणतो या दुराच्या दिशेने या. अंधार पडला तरी त्याला घेऊन या, उद्या उठून बसत. हेच ना. आणि आपण बघा, म्हणून मला सांगतात कुणी कन्या पुत्र होते. जे सात्विक जर असेल तर नक्कीच आपलं नाव निघणार आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. काही नाही, तुमच्या लेकरा बाळाला एकच शिकवा, गीतेचं ज्ञान द्या, गाथेचं ज्ञान द्या, ज्ञानेश्वरीचं ज्ञान द्या, हरिपाठाला पाठवा, कीर्तनाला पाठवा, सकाळी काकड्याला उठवा. ह्याच्या पलीकडे काय सांगू नाही, आपण पाठवत नाही. हे जर आपल्याला धन्यता घ्यायची असेल तर आपल्या घरामध्ये हरिपाठ झाला पाहिजे, काकड्याला पोरं उठलं पाहिजे. ठीक आहे, सप्ताह थांबलाय 7 दिवस, 2 दिवस पाठवा, 3 दिवस पाठवा, हरिपाठाला येऊ द्या, नाचू द्या कुणाच्या. आणि विशेष म्हणजे मुलगा, आपला मुलगा 9च्या आत घरी आला पाहिजे, हे माझी कळकळीची विनंती होती. कारण आपणच त्याच्यावरती पांघरण लावतोय. पुढे गेलतास बालकीला, बातंगड्याला, आणि तेवढ्यात पप्पांनी विचारावं, वडिलांनी विचारावं, अरे तू कुठे गेलतास? तेवढ्यात ही आमची बाया म्हणती, तुमचं सांगितलं मी माझ्या बायकोचं सांगतो. अहो लेकरू आता तर आले, दिवसभर गेलं बाहेर, कुठे गेलं तुझं लेकरू? एवढा सुद्धा विचारायचा अधिकार नाही बापाचा. अहो वेळेगावमध्ये, या वेळेगावमध्ये काय घटना घडली, युट्यूबला फेमस झालं. पोरगा पैशासाठी गळफास घेतला, पोराने बाप नाही दिलं म्हणून. खूप वाईट परिस्थिती आहे. दारू पिऊन गळफास घ्यायला नवीन पैसे निघाला. आता कोणी उठते फाशी घेते, कोणी उठते फाशी घेते. कलियुग आहे, सावध व्हा, जागे व्हा. हीच वेळ आहे. लेकरांना गीता भागवताचं श्रवण करा. काही नाही जमलं तर जुने गाणी शिकवा बाबा, पण शिकवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन करा बरं. अखंड माझी नाव करायला सांगा. देवाची याद्वारी तेरे मुक्तिचारी. माझे माऊली तर म्हणतात बाबा रे काही करू नको, देवाच्या दारात जा, उभा क्षणभर तुला मुक्ती आहे तिथं, म्हणून ते तुला म्हणलं. अहो हे रोजच ऐकत आहे ना, जरा काहीतरी नवीन आहे का? रोजच तुम्हाला अभंग सोडवणारा येतोय, विद्वान येतात, पंडित येतात, भले भले दिग्गज कीर्तनकार येतात. उमरेकर महाराज माझं कीर्तन आहे म्हटलं की 2 कीर्तनकाराला मुंग्या आपल्या इकडल्या भागात. ह्याच्या पलीकडे काय सांगू? मुंग्या डोक्याला आहे का? फक्त कीर्तन आहे बोलायला. जे खरं आहे ते बरोबर, त्या चुकीचं बरोबर. हा ते आपल्याला पच सांगितले. आता बघा तुम्ही, तुम्हाला जायचं उदाहरण आहे. तुम्ही आपल्याकडं देवाकडं कल कमी आहे आणि बाकीच्या इतर गोष्टीकडे. ते काल परवाशी कुठला तर पिक्चर आला बघा पोरांमध्ये, कुठला हो सांगायला आपल्याला. हा ही आपली संपत्ती. त्याच जागी जर तुम्ही म्हणले असते छावा, काय बिघडलं असतं? हा माझ्या धाकल्या धन्याचं नाव घ्यायचं होतं, काय बिघडलं असतं? गावात आलो तेव्हा खूप छान वाटलं, माझ्या राजांचा पुतळा बघून. अरे वाटलं वा, आमचा हिंदू धर्म अजून कर्नाटकमध्ये सुद्धा ठणठणीत दिसतोय. काय जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. कर्नाटक असो, महाराष्ट्र असो, तेलंगणा असो, आंध्र असो, कुठेही असो, माझ्या विठ्ठलाचा, माझ्या ज्ञानदेवाचा, माझ्या तुकोबारायचा जागर हा झालाच पाहिजे. ही काळाची गरज आहे. कुणी बघितला छावा पिक्चर सांगा बरं मित्रांनो? वा इकडं वा, सगळ्यांनी बघितला बाबा तुमच्या इकडे नाही. सांगतो तुम्हाला ऐका, ती गरज आहे काळाची. दाखवा, सप्ताह झालं की 1 दिवस वर्गण्या काढा, ते पिक्चर दाखवा, चालल. वा वा, एकदा तयार झालं पाहिजे वा, जोरदार झालं पाहिजे. वा, अभिमान वाटला दादा मला, अभिमान तुम्ही बोलले. हा वा, खूप छान, गरज आहे काळाची. त्या पिक्चर मध्ये काय बघितलं तुम्ही? माझ्या राजांच्या अंगावरलं कातडं काढलं, माझ्या धाकल्या धन्याच्या कातडं काढलं, माझ्या धाकल्या धन्याच्या गुडघ्याची वाटी काढली, माझ्या धाकल्या धन्याची जीव उपसली. हे पाहिलं तुम्ही? नाही दादांनो. त्या पिक्चर मध्ये फक्त 30% वेदना दाखवले गेले, फक्त 30%. कारण त्यांना माहित होतं, त्या प्रोड्युसरला माहित होतं, हे जर सगळं दाखवलं तर आमचा मराठा समाज, आमचा 12 बलुतेदारीचा समाज हा बिघडल्याशिवाय राहणार नाही.
काय माझ्या राजाला यातना झाल्या? काय माझ्या राजा म्हणतो? अहो माझ्या राजा जर विचार मनामध्ये आणला असता तर त्यांची गुलामी पत्करू शकला असता, पण नाही. त्यांनी फक्त धर्मासाठी धर्माचे पाले त्याचं ज्वलंत उदाहरण काठगोळा काश्मीरला आपण पाहिलं. आपल्याला विचारतात तुम्हारा नाम क्या है आणि मग आपल्याला गोळ्या घालतात. का बाबा इथपर्यंत मजल गेली. आमच्या घरात येऊन आम्हाला विचारतात तुमचं नाव काय. घरचा कुटुंब प्रमुख चांगला असला की सगळं ओके होतंय. प्रत्युत्तर बरोबर देण्यात आलं, घरात घुसून देण्यात आलं. मी कुण्या पक्षाचा नाही आणि या वेळेस किंवा या घडीला पक्षाचा विचार करायचा नाही. जेव्हा आपल्या घरामध्ये कोणीतरी घुसतं तेव्हा आपण आपल्या बापाला विचारायचं का पप्पा आपल्या घरामध्ये तो व्यक्ती आलाय आपल्यावर अन्याय करतोय. तेच काम माननीय मोदी साहेबांनी केलं. एकदा टाळ्या पाहिजे.
मी का म्हणतो एवढं कळतो, ज्या माझ्या बहिणीचं, ज्या माझ्या आईचं कुंकू हरपलं, कुंकू गेलं, पांढरं कपाळ झालं, का वाटलं असेल होत्या माझ्या माऊलीला? विचार करायची गोष्ट आहे. त्यासाठी काय करावं लागेल? धर्माशी एकनिष्ठ राहावं लागेल. आपण संघटित राहिलं पाहिजे, आपण एकत्र आले पाहिजे. आपला हेवा देवा अजिबात करायचा नाही. बोललं चुकतंय, चुकू द्या. अर्जुन सांगतोय हात जोडू. आमच्या गावात एकानं महाराष्ट्राचा आला आणि एक होता वयस्कर माणूस, जरा अनुभवी, जुन्या साली म्हणणारा 5G. त्याला म्हणला, ए थांब, तुला येत नाही. एकदा झालं. ते दुसऱ्या दिवशी आमच्याकडे आलं, आम्हाला सांगितलं, आम्ही आमच्या चुलत्याला सांगितलं. तिसऱ्या दिवशी परत हरिपाठात केलं. ए तुम्ही माकडे तिकडे साईडला बरे, हे बारके तिकडे साईडला. ते सगळे आले, म्हणले हे तुमचा टाळ, हे गळ्यात घातलेली माळ आणि हे तुमचा सत्ता. आम्ही चालू वाला केला. मग ह्याला कोण कारणीभूत आहे? याला आपण कारणीभूत आहे. शिकवा आपल्या पोराला. आई सांगती पोराला, आई बाळा मला स्वयंपाक करू दे आणि तू मोबाईल बघत बस. आपली आई, माझी आई, दुसऱ्याचं कशाला सांगू मी? त्याच पोराला सांगायचं, बाबा थोडा हरिपाठ वाच. बरं नाही जमत, त्याच मोबाईलचा आधार घे, त्याच्यामध्ये हरिपाठ लावून द्या. त्याच मोबाईलचा आधार हे घ्या, एखादी श्लोक शिकवा. सरळ सरळ सांगतोय बाबा, आपला धर्म धोक्यात आहे. आता तुम्हाला काय वाटते? हे सगळं मिटलं वाटतंय का? होय गुरुजी, हे मिटलं का सगळं? आपण एवढं ते गप बसणार नाही. ते गप बसायची अवलाद नाही. स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. असंच गेलो यवतमाळला, माझं कीर्तन झालं. गुरुजी बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलो. हिंदू आहे, रक्त खवळलं, जरा बोलता बोलता बोलून गेलो वक्फ कायद्याविषयी. 10 मिनिटात माझ्या गुन्हा दाखल झाला. लाईव्ह आहे, मी सांगतोय तुम्हाला, 10 मिनिटामध्ये. पण त्या ग्रामस्थांचे उपकार, गावात काही असू द्या, तुमच्या शब्दाखात्री मी इथं आलोय ना. तुमच्या गावातला एक व्यक्ती उठून मला म्हणतोय का, ए मी सहज बोलता बोलता बोलून गेलो, हे मोठं काय करणार आहे? त्यानं तेवढीच क्लिप काढली माझी, तेवढीच क्लिप. पण त्या टायमिंगला समस्त ग्रामस्थाच्या सहकार्यानं नाना धावडेकर म्हणून अंमळनेरचे, तुम्ही अजूनही सर्च करा, राष्ट्रवादीचा माणूस तो व्यक्ती म्हणला, थांबा महाराजांना देऊन आले, खरं बोलले, काय चुकीचं बोलले, तुमचं नाव घेतलं का? मला मध्ये बसवून समज देऊन मला पुढे पाठवण्यात आलं. मी त्या व्यक्तीचं आज नाव इथं घेतोय का? धर्माची तळमळ. आळंदीत झाला असंच का? आळंदीमध्ये रातोरात आले लोक, 4-5 मिनिटावर कब्जा केला, कुठून मटेरियल आलं काहीच माहित नाही आम्हाला. विचारून बघा तुमचे कोण नातेवाईक असतील तर. वडगाव रोडला हे किस्सा झाला. रातोरात त्यांनी भिंती बांधून काढल्यात, मस्जिद खडी केलं आणि आमची जागा आहे. हे का सांगतोय? उद्या आज ते आळंदीत आले, उद्या इथं येतील. आपली जागा माझे म्हणतील, नोहे नोहे आपल्या बायका लेकरं ते माझे म्हणायला बसले. म्हणून जागे व्हा. गरज आहे धर्माची, जागे व्हा. लेकराला चांगल्या मार्गाला लावा. म्हणून हा अभंग विचार करून घेतलाय मी. आणि सरळ सरळ सांगतो, तुकाराम महाराज सांगतात की बाबा अशी जर संतती, असे जर मुलगी आणि मुलगा आपल्या पोटाला आले तर यांची सेवा करण्याचं माझ्या दैवाच्या पार आहे. तुका म्हणे मज
करून सांगतोय, तुम्ही आई आहात. एवढं बापाला जमत नाही तेवढं तुम्हाला जमतं. लेकरं घडवायचे का बिघडवायचे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला माऊली म्हणतात, माऊली बाईला म्हणतात ना, सगळ्याला म्हणतात. आई माझी माझे गुरुवर्य तुकारामजी महाराज पांचाळ, आळंदी राजतात मृदंगमणी, मृदंग ऋषी, मृदंग महामेरू म्हणून त्यांचं नाव आहे. दादा नुसतं मृदंग वाजवत नाहीत, माझे गुरुजी नाव ऐकले नावा तंबोरकर गुरुजीकडे शिकतात. पद्मश्री पुरस्कार भेटले त्यांना, बरोबर. त्यांच्या युट्यूबला नाव टाकून चेक करा. त्यांनी नुसतं मृदंग वाजवत नाही तर पर्ण तयार करतात माझे गुरुजी. पर्ण मला गुरुजींनी सांगितलंय, अभंगाचा सहज समजेल असा अर्थ सांगायचं, आपल्या आईवडिलाकडे वळायचं आणि देशाच्या जवानाकडे वळून कीर्तनाची सांगता करायचं. काय बोलू आईविषयी? आई काय असते? आई काय असते? आई एका वासराची गाय असते. अहो आई काय असते? आई लंगड्याचा पाय असते. आई काय असते? आई पुण्याचा हात असते. आई काय असते? आई जन्माची शिदोरी असते. ती सरता सरत नाही, उरता उरत नाही. अहो मी सांगून काय होतंय? विचारा ज्याला याची आई नाहीये त्याला. विचारा एका लेखमातीला, माहेरला गेल्यानंतर जेव्हा आई नसेल किंवा आई असेल तेव्हा काय होतं, आता काय आहे. डोळ्यांनी पाहिलं मी. जेव्हा आपली आई असते ना, जेव्हा मुलगी नांदायला जाते ना, तेव्हा म्हणते, अगं बेबे, अगं ताईडे, अगं दिदे, तू चाललीस ना बाई, त्या मिरच्या घेऊन जा. ही मिरच्या काय घ्यायची वस्तू आहे का? अगं दिदी 2 टमाटे ते घेऊन जा. संध्याकाळी जाऊन कुठं स्वयंपाक करते, खिचडी कर. ही आई. समजा आपली आई गेली, त्या जागी भाऊजाई आली, थोडं म्हणणार आहे का? नाही म्हणणार. म्हणजे असो, तुमच्या घरची असो, माझ्या घरची असो, ती आई असते. आणि तुम्ही आता मी बोलता बोलणार होतो, पण दादानी प्रमाण दिलं मध्ये. आई हा शब्द फक्त स्त्रीलिंगी आहे का? आई हा शब्द फक्त बाईला वापरतात का? बोलत चला, वापरतात का? माझ्या ज्ञानोपरायला माऊली म्हणतात. माझ्या आनंदीच्या अलंकापुराच्या माझ्या ज्ञानोपरायला माऊली म्हणतात. साधं आणि सोपं नाही माऊली हा शब्द. काय म्हणत असतील त्यांना माऊली? सहज आता म्हणत असतात तुम्ही, चला ज्ञानबाची वारी आली म्हणा, सहज आळंदीच्या ज्ञानबाची वारी आली, चला असं म्हणतो का? नाही. चला माऊलीच्या वारीला, चला आळंदीच्या वारीला, चला पंढरीच्या वारीला. का हो? मा म्हणजे मानवता. नीट ऐका. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. या 3 शब्दाचा संगम मिळून जे ती आमची माऊली. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन योगी पावन मनाचा
नाही ना बघू नका येणार मी परत मला बी लांब जायचंय पावसाचा जोर चालू आहे मला बी दिवसभर आला रात्रभर प्रवास करायचंय का सांगतोय एवढं माझ्या आजच्या कीर्तनातून तुम्ही फक्त तुमच्या पोराला जरी आटोक्यात आणलं तर पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच मारायला नक्कीच पडवणीचा अर्थ महाराज लय बोलला होता घालून बघा बरोबर काही राहिलं नाही दुसऱ्या ह्याच्यामध्ये लोक तुमचा वापर करून घेतात वापर क्लिअर सांगतो तुम्हाला मी शिवजयंती जोरात होती शिवजयंती तर जोरात होती डीजे नाही वाशाबाश येतात काय झाल्या पाहिजे निर्भीड न विणारे उगा कुठेही रुमा कापून जमत नाही करायला मला चुकीचा बोलला कुठेही उगा त्या कॉलेजच्या पुढे जायचं पुण्याच्या कॉलेज सुटला शाळा सुटल्या की त्या पुढे पुढे टाकत टाकली का बोलायचं सोपं नाही मला हे वाजवणं ते मृदंग वाजवणं सोपं नाही पोटातून रक्त बाहेर पडल्यावरती ही विद्या प्राप्त होती ह्याच्यापेक्षा अवघड आहे गाणं आणि सगळ्यात सोपं आहे विढा विढा काय म्हणलं मी असं हे पण सुद्धा सोपं नाही इथे येऊन थांबा कळतंय तुकाराम महाराज असं होतं माझं 5 रुपया 7 कीर्तन होतं आंबेगावमध्ये गुरुवारी आमचे महाराज तिथं होते महाराज मला अजून आठवतंय मी प्रत्येक कीर्तनात सांगतो बरं का जावे त्याच्या तरी आमच्या बाया आम्हाला घरी म्हणतो आता जाऊ द्या घरी आलो बाय आमचं कीर्तन लगेच बकऱ्याची बात घरचे लगेच त्याला म्हणतात काय थापा मारता गायकाची पण लगेच घरी गेल्या तुमच्या सगळ्या चाली मला माहित इथपर्यंत सोपं नाही नाही बाबा प्रत्येक कीर्तनात जसं आळंदी म्हणजे लांबले सोडून ह्या भागात जर माझं कीर्तन असेल तर माझ्या आईवडिलांना सोबत असतात आणि मला सांगतात मी मोठेपणा करत नाही माझ्या आईवडिलांना मला माझे वडील शेतात नेतात आता गाडीत सांगतात तुझं ह्या खेळात चुकलंय म्हणून सांगतात तुम्ही तुझ्या पोराला चुकलंय म्हणून हे आधी तुम्ही बदल घडला पाहिजे तुमच्यामध्ये तर तुमची संपत्ती घडेल आणि विशेष म्हणजे आईमध्ये प्रत्येक कीर्तनात तिकडे आले की माझे वडील माझ्यासोबत असतात आणि ह्या कीर्तनामध्ये तू हे बोललास हे चुकीचं बोललास पुन्हा बोलू नको आणि तो शब्द परत येत नाही मला महाराजांनी सांगितले होते एकदा मनामध्ये आंबेगावमध्ये त्यांनी
समोर आहेत विचारून बघा. मी सर्व 3-4 तासा म्हणलो होतो बरोबर. दादानी मला लगेच जागेवर टोचलं. का टोचलं? आपलं बरोबर आहे. तिथं आपण खंड वाटून घ्यायचं नाही की मला ह्यानं असं म्हणलं. मला वाटतं मी विश्वंभर मामाला सुद्धा ही गोष्ट म्हणतो. महाराजांनी मला जागेवरती टोचलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. जरा नम्रता मनामध्ये अंगामध्ये ठेवला की नक्कीच आयुष्यामध्ये माणूस मोठा होतो. माझी आई मला नेहमी म्हणायची. मी खूप एका काळामध्ये वाल्या होतो का एका काळामध्ये चौकशी करून बघा तरी पुण्याला आलं तर माझ्या एवढा आगाव माणूस पोरं सापडणार बी नाही तुम्हाला. वाल्या होतो वाल्या, पण वाल्याचा वाल्मिकी झालो. कारण मला कळायला लागलं जर नाही झालं हे कलियुग आहे. कुण्या ना कुण्या रूपानं तुमचा अंत होणार हे पक्क आहे. पुढे घेतो होणार, बसू पडणार, शुगर होणार. अहो माझे गुरुवर्य तुकारामजी महाराज पांचाळ यांच्या मातोश्री दाजीबा काल परवा दिवशी हिंगोलीला ऍडमिट होत्या. मरण कसा आला सांगतो तुम्हाला. गाथा पाठवता आईंना गाथा. युट्यूबला अजून ती व्हिडिओ आहे. माझ्या सोबत असणारी आमची गुरुबहीण मुक्ताबाई सोनमनीष सोनंदाताई पांचाळ दादांना ओळख आहे. ताई आले नाही तिथं. आणि पोरानं काय केलं, आई 5 दिवस झाला ऍडमिट आहे. मोठ्या पोराला म्हणले अरे केशव मला चिकू खाऊ वाटते. आता आईनी सांगितली मग तिला होतं शुगर. पोरांनी 2च चिकू चालला. 10 ते 15 मिनिटांमध्ये छातीमध्ये गाठी झाल्या आणि आईचा देह गेला. आईचा देह गेला. मग हे सर्वांनी डॉक्टरनी डिक्लेअर केलं. महाराष्ट्रातली युट्यूब चालू आहे. नामांकित कीर्तनकार त्या बैठकीला होते मामा. आणि सहज होता होता एका व्यक्तीच्या मुखातून शब्द गेला अरे जीव आहे अजून आईमध्ये. तेवढ्यात आमच्या शिवनंदाताईंनी सहज हातावरने हात फिरवला. म्हणजे आई अगं आई तू जाणार आहे हे आम्हाला कळायला लागले, पण एक गाठातली गोळी म्हणलं अजून सुद्धा व्हिडिओ आहे. दाखवून जा म्हणतं दाखवून जातो. आईसाहेब उठल्या. आईसाहेब उठल्या. ओवी अर्धवट म्हणली आणि आईने देह सोडला. आम्ही सगळे का सांगतो मी विषय गाडी कुठेही जाऊ द्या बाळसंगीला सांगणार आणि आपल्या टायमिंगमध्ये कीर्तन सोडून आनंदीला नेणार. मी परत ऐकतो राहतो त्याबद्दल का त्या नामात, त्या भजनात, त्या गाथेमध्ये, त्या गीतेमध्ये जी ताकद आहे ती कशात नाही. बाप लोकांचं कर्ज काढतो, मुलीचं लग्न लावतो, चांगल्या घरी देतो आणि आपल्या पोरी गरज आहे काळाची म्हणून कीर्तनात बोलतो. आपल्या पोरी आपल्या भाऊकीच्या लग्नात, आपल्या पाहुण्याच्या लग्नात पेटा बांधतात, काय मस्त डान्स करतात आणि बाप सांगतो ती माझी बुद्धी नाचती बुद्धी. बाप सांगतो बाप करू नका. तुमच्या गावात नाचतात का नाही मला माहीत नाही, पण नाचू नका. काही गरज नाही. आपली भारतीय संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं जतन करा. आपल्या बापाला खाली मान घालावं लागेल असं वागू नका. आजच्या कीर्तनातून हाच संदेश असेल माझा. तरुण पोरांना हात जोडून विनंती आहे, इकडं तिकडं डीजे लावण्यापेक्षा सत्य ठेवा. आणि जर लई पट्टी जमली तर एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करा. त्याच्या पलीकडे काहीच करू नका. सार्थक झाला. सांगा बरं मला इमानदारी इथं पट्टी कोण कोण दिली? का बरं दिली हो? का बरं दिली नाही? मी हक्कानं बोलणार आहे दादा. राग येईल माझ्या गोष्टीचा. मी लेखून म्हणून बोलतोय तुमचा दादा. का बरं? हे एक धर्ममंडप आहे. हे इथं एकट्याचं काम नाही. सगळ्यांनी थोडं थोडं मदत करा. आमच्या महाराष्ट्रामध्ये स्कीम चालू झाली दादा. 2 मिनिट ऐकून घ्या. आमच्या महाराष्ट्रामध्ये एक स्कीम चालू झाली, लाडकी बहीण योजना आहे ना. काय मला त्याचं नाव त्या स्कीमचं? गृहलक्ष्मी. वा माझ्या लक्ष्मीनो वा. किती गोड हसलो. तर सांगा पुन्हा पुन्हा हात पाहिजे हात वर करा. सगळं नाही हात वर करा. प्रामाणिकपणे करा. देव आजी केली बरं करा. आजी करा लाजू नका. माझी दाशी राणी वा वा. माझी आवाजी जाऊ वा करा. एवढे जण येत आहे. खरं सांगा किती दिवस झाला शकतो? 12 बरोबर. असू द्या. हप्ता कितीचा आहे? हप्ता कितीचा आहे? 2000चा. मी हात जोडून सांगतो. आनंद देऊन आलं माझं सार्थक होईल. 1,000 रुपये उद्या सप्त्याला आनंद. 2000 देऊ नका. 2000 देऊ नका. का बरोबर माहिती आहे का? आपलं लेकरू आपल्याला सांगावं लागतं. आपलं लेकरू आईनं कधी ह्या ब्रह्मात राहायचं नाही. मी त्याला जन्म दिलेली निशाणी आहे. अजिबात नाही. कारण तू केलं पाखरू त्याला पंख फुटल्या.
ती उडायला लागले, ती आकाशी झेप घ्यायला लागले. आणखी एक म्हणून सांगतो तुम्हाला, आई तुम्ही काही करू नका, एक तेलाचा डब्बा तर द्या, नाहीतर रात्री 1,000 रुपये तर द्या. देणार नव्हत्या, देणार नाही. भाऊजी तिकडे बघा, मला कोण आहे दादा. हां, जर नवरा नको म्हणला, एक सोपी आयडिया सांगतो, एक गोष्ट, एक दृष्टांत देऊन आजचं कीर्तन थांबवतो. एका गावामध्ये काय झालं युट्यूबवाले महाराज, एका गावामध्ये सप्ताह उभारला मोठा. मी गावचं नाव घेत नाही, तुमचं गाव समजायचं तुम्ही. आता मी फक्त कथा सांगणार, तुम्ही त्यातला दृष्टांत घ्यायचा, त्यातला मार्मिक अर्थ घ्यायचा, आणि काय होते ते तुम्ही सांगून पटलं तर टाळ्या वाजवायच्या नाही. ओके मामा, एका गावात सप्ताह होता, आपण दोघं गुरु मावळे, म्हणजे कसं इथले लोक आज पाकिट यायचं विढाला विढाला. विनेकर बाबा एका गावात सप्ताह होता, आणि सप्ताह असताना काय झालं, एका मातेला देणगी द्यायची खूप इच्छा होती. एका आईला देणगी द्यायची खूप इच्छा होती, पण त्यांचे मालक आमच्या महाराजासाठी होते कडक. हे का पट्टी द्यायचं नाही, तिकडे जायचं नाही, ते आपलं काम आहे का, ते ह्यांचं काम आहे, ते ह्यांचं काम आहे, ते आपलं काम आहे नाही. मालक कडक होते, पण मातोश्री आईसाहेब हे सात्विक होते, वारकरी घराण्यातल्या होत्या, पंढरपूरची वारी केलेल्या होत्या, आणि आईला वाटलं आपण पुण्या रूपानं या सप्त्याला मदत करायची म्हणजे करायची. आईनी ठरवलं. बाईनी ठरवल्यावर काय होतंय हे मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. बाईनी ठरवल्यावर काय होतंय, अरे बाईनी ठरवल्यावर स्वराज्याचा शुभारंभ घेतो. बाईनी जर ठरवलं ना, तर स्वराज्याचा माझा थोरला धनी, माझा धाकटा धनी हे जन्माला पोटाला येतात, माझे तुकोबा येतात, माझे ज्ञानोबा येतात, पण हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तुमचं आपलं कितवा महिना आहे, 5वा महिना आहे, कुठल्या वेळी सासवी कधी बहू ठी, बरोबर पटलं आई, तुमचंच. त्या आईला इच्छा होती की आपण या सप्त्याला काही ना काही मदत करायची. मध्ये आईने काय केलं, या गावचे कोण आहेत बाबा, पट्टी मागणारे 2 जण या गावाकडे, आणि महाराज तिचे मालक गेले होते शेताला जनावर बांधायला, सकाळ सकाळी म्हशी बांधायला. माझं कीर्तन जरा गावाकडल्या भाषेत आहे बघा. आणि त्यांनी शेताकडे गेल्यानंतर 2-4 माणसाचं तरुण पोरं आपले पाटील बिटील सगळे गेले. हां आई कशाला आला, काही नाही म्हणली, मालकाला सगळे पैसे आलो, हप्त्याचे काढू दिले काही नाही, मी काय करावं, हप्त्याचे पैसे काढू दिले, घरात पैसे नाही, काहीच करू नका, 4 पायल्या तुरीची डाळ घेऊन जावं. त्या बाईने काय केलं, त्या एका टोपल्यामध्ये 4 पायल्या तुरीची डाळ घालून असं त्याला उचलून देणार, तेवढ्यात ती बाबा तिथून. आता आल्यावर काय झालं असं तुम्ही विचार करा. हे काय चाललंय, पण मातोश्री हे वारकरी संप्रदायातले असल्यामुळे, आपल्या धर्माशी निगडीत असल्यामुळे एक जे भक्ती, जो भाव आईकडे होता बघा, आईने किती गोड उत्तर दिले बघा, आईने किती गोड उत्तर दिले. म्हणले अहो हे बघा, हे या सप्त्याचे कार्यकर्ते माझ्याकडे आले, डाळ जास्त झाले, पैसे कमी पडले, आणि डाळ विकत घेऊन लागले. आता मालक जरा घोड्यावर होते, मालक म्हणले ते आपल्याला काही नको, हे उचल, हे घे, आणि चल विडाला. आपला आलाय ओळखत का सांगतोय, तर तुम्ही सहकार्य केल्याशिवाय हे धर्मकार्य पूर्ण होत नाही. तुम्हाला देऊ वाटत नाही, मालकाला द्यायला लावा, मालक देत नाही, पोराला द्यायला लावा. अहो साधी गोष्ट आहे, काल परवाशी लग्न होतं आमच्या, माझ्याच हॉस्टेल मुलीच, माझ्याच सावळीला माझं कीर्तन झालं काल परवा दिवशी. पूर्ण सत्ताच आपल्याकडे असतो तिथला, आंबेगावचा, धाकले देवळीचा, असे बऱ्याच ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आता बाबू महाराज थोडं लोक वाढायला लागले. अजून आमच्या मामाने मनावर घेतले नाही, सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते झाल्यानंतर खूप चांगलं वाटलं, गेलं आईला एक समाधान वाटलं की बाबा मी दिलेली डाळ ही आजच्या वर्णाला कामाला येणार. बघा बाई किती हुशार आणि किती छळ. पुढं गेली, स्वयंपाक झाला, काला झाला, सगळं झालं, पंगत बसली मामा. पंगत बसल्यानंतर गड्यावरची पंगत त्या साईडला, बाहेरची पंगत ह्या साईडला. आता बाईने जर बसवं का नाही, ठीक आहे मानवी, आई साहेब हुशार आहे, पण बाहेरच्या थोडा गोष्ट झाला नाही. जेवायला बसल्यानंतर भात आला, चपाती आलं, वरण आलं, थोडं वरण टाकताना पातळ झालं. डाळ तर 4 पायल्या दिली की रे, वरण का पातळ केलं, ती ऐकलं आमच्या ह्या बाबाला म्हणून सांगते. नांदर मध्ये गुटीत करा, झाकून आणून द्या भाऊजीकर,
हे 4थं वर्ष आहे. 5वं वर्ष धूमधाम झालं पाहिजे. आणि माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला मी बाहेरले कलाकार देतो. कारण का देतो, मी इथले कलाकार नको म्हणत नाही दादा. आणि शब्दाचा अर्थ वेगळा काढू नका. कारण मी जर लहान मुलं दिलं तर इथल्याच वडावाला एक एनर्जी, अरे आळंदीचे पोरं इथं आले आणि इथे येऊन नाचायला लागले, मग आपण पण नाचूया म्हणलं गावाला. आंबेगावमध्ये एकदाच सप्ताह झाला, कमीत कमी 10 वर्गणी तयार झाले. आणि कालच मला मोडके गुरुजींचा फोन आला, म्हणले महाराज पुढच्या वर्षी आम्हाला मुली पाहिजे. मी म्हणलं देणार. आणि मला कुणीही सांगावं, युट्यूबच्या माध्यमातून कीर्तन चालू आहे दादा, मी कुठल्याही कीर्तनाला जात असताना पैसे ठरवत नसतो. हा माझा पहिला प्रामाणिकपणे झाला. अहो हा बाजार आहे का काही पैसे ठरवायला? मला भाऊजीने फोन केला, किती? हा हा म्हणलं ताने द्या, बस झालं. भरपूर आहे देवाने दिले आपल्याला. वाजवा टाळे या गोष्टीवर देत आहे. कारण का सांगतो तुम्हाला, पैसा भरपूर आहे, पैसा कुणीही कमवतो, पण एक नाव, एक इज्जत, आणि ह्या संप्रदायामध्ये जी इज्जत आहे ती मरेपर्यंत कुठे मिळत नाही. वारीला कोण जाता हात होता, आषाढी वारीला वा किंवा एकच वाघिने बघा वा, नाही तुम्ही तर असतात त्यात काही वाद नाही. का तुम्ही वारीला जात नाही? हो, मी एका गावात असं विचारलो, आजी वाईटला का जात नाही? माय आमचं नातू पण त्याचं पोरग घरी रडतोय, त्याला काही रडत नाही, तू त्याची बिस्किट खाती आणि त्याला कशा रडणार? त्यासाठी दान धर्म करा. धावत्या वगैरे वेळेमध्ये मी माझा अपंग सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. पण जाता जाता सांगतो, या गावामध्ये भारतीय सैन्य दलामध्ये किती जवान कार्य करतात? 2 वा शबास. काय काय त्यांची नावं सांगू शकता? धनाजी कुलकर्णी, अजून धनाजी बिरादार. एकदा या जवानांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भारत माता की जय! भारत माता की जय! हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय! धर्मवीर संभाजी महाराज की जय! गरज आहे. वा, एक पोरं गाव सर बोललं नाही बरं का, देवानी बोलायला होतं. हे वेळेला काळाला घडून आणली गोष्ट आहे. अभंगाचा सरळ सरळ असं सांगितलं आहे, आपली लेकरं घडवा, त्याला सत्याला मदत करा, उद्यापासून वर्गणी द्या. काय मुलं देतो म्हणून का ह्याचं कामच आहे. काही काही गावात तर जोरदार चर्चा झाली. कुठं चाललंय रे सप्ताह? शिवाजीनगरला. होय, चंद्रकांत जाऊ दे रे, त्यांचा धंदाच आहे. तरुण पोरांनो पुढे या. उद्यापासून तुमची हाजरी वाढली पाहिजे. मी फोन करून विचारणार नाही तुम्हाला. झटा सगळे येऊन वर्गण्या द्या. हात जोडून सांगतो, घडत तेवढी द्या, पण द्या. घडत रुपये घडत तर रुपये द्या बाबा, पण द्या. कारण थेबे थेबे तळे साचे. कारण हे जे व्यक्ती पुढं होऊन लांबून लांबून जे महाराज बोलतात का नाही, ते सोपं नाही पाहिजे ना. एवढ्या पावसात यायचं आमचं जागा वाईट आलं, झोपले बा गाडीमध्ये वाईट आलं तर असं मला पाऊस पुढे दिसत नाही. म्हणलं आपल्याला टायमिंगमध्ये जाणं म्हणजे जाणं आहे, बाकी काही माहीत नाही. सोपं नाही महाराज. आधी आगर मांडणं, हा महाराष्ट्रातून फिरणं, तुमचे 10-15 घेणं, गाडीला डिझेल जाणं सोपं नाही. हे धर्म मंडप आहे. आणि कधीही मारायचे आहे, कोल्ह्या कुत्र्या मरण्यापेक्षा देवाच्या नामामध्ये किंवा देवाच्या वाटेनं मिळलं कधीही चांगलं, म्हणून आम्ही प्रवास करतो. सोपं नाही तेवढं येणं, तेवढं आता रिटर्न जाणं. जागे व्हा. या परत एकदा सांगतो, मदत करा. आणि जर आम्ही काय राहतात पायावर म्हणतात, काय नाही, हे त्याचं पायावर त्याचा जात्याचा आशीर्वाद देतात. हीच माझी संपत्ती आहे, बाकी काय नाही. जर काही नजर चुकीने मी तुम्हाला बोललं असेल, तर काही झालं असेल तर ती माझ्याबरोबर टाका. व्हिडिओ Oh
तुमच्याच त्या पुलावर सोडतो आणि त्याला नेऊन काय हा. पण ह्याचा अर्थ वेगळा काढू नका. याचा अर्थ असा पण निघू शकतो, तुमच्याकडे काही जे वाईट असेल ते माझ्या विरोधात द्या. नवरीचा दास म्हणून मी बाहेर गावच्या नेऊन टाकतो आणि चांगले गुण घेऊन जावा, तुमच्या प्रॉब्लेम तरी करा. हेच मला सांगायचं. खूप गोड गाव आहे, तुमच्या गावचा इतिहास खूप छान आहे. कृपया सगळ्यांनी जागे व्हा. पुढच्या वर्षी कसलीही मदत लागली तर मला आमच्या बंधूच्या माध्यमातून फोन करा. मी तुम्हाला माझ्या वतीनं जमत तसं सहकार्य करण्याचं 1 रुपया न घेता इथपर्यंत फक्त आले की त्या विद्यार्थ्यांची सेवा करा. ही काळाची गरज आहे. हात जोडून सांगितलं जाता जाता संघटित व्हा. सगळे लोक एकत्र या. करा जयंती अश्वजयंती करा, महाराजांची जयंती करा. कुणाचा बड्डे करू नका. आमच्या गावात आम्ही क्लिअर बंद केलंय. प्रत्येक गावात चालू झालंय. आता सर्वांनी चौकात यायचं, केक कापायचा आणि सगळं झालं की पार्टीला बाहेर जायचं. नका तुम्ही हो. पैसे जमा करा, सप्त्यात पट्टी द्या, अंगदान करा, पट्टी द्या. आजच्या माध्यमातून मी सरळ काय गोडीलेले पुढे करा क्षमा करा नाही विचारीला अधिकार मी आपला. करा क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारलं दादा मी नाही विचारलं तुम्हाला माझ्याकडे कोण आहे, कीर्तनकार आहे का, कुठले पंडित आहेत हे आहेत नाही. मी माझी गोळीबाबी सेवा तुमच्या समस्त गावकऱ्यांच्या चरणी झालेली सेवा, वेळ झालेला आहे. झालेली सेवा माडगळ्याच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी, ज्ञानेश्वर